नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। टिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। नेत्रा शशांकला बाळ झोपलेलं आहे आणि माई त्याच्या जवळ आहेत असं सांगते, तर ती आता अमेयकडून एक पतंग घेते आणि त्याला कंदी बांधू लागते। अमेय म्हणत असतो, तुझ्यासारख्या स्कॉलर मुलीला हे सुद्धा येत असेल असं वाटलं नव्हतं। त्यावर नेत्रा म्हणत असते की अपूर्वा, मला माहित होतं तुला अभ्यास येत नाही, पण तुला साधी पतंगाला कंदी सुद्धा बांधायला येत नाही असं तिला म्हणत टोमणा मारत असते। अप्पू काही म्हणणार तेवढ्यातच शशांक तिला म्हणत असतो, काय आहे नेत्रा, प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट यावी असं काही नाही। नेत्रा आता म्हणत असते की पण काहींना सर्व काही येतं असे सगळेजण आव्हानात असतात असं नेत्राही अप्पूकडे म्हणत परत तिला टोमणा देत असते। तेव्हा सुमी मुद्दामून नेत्रा तू स्वतःबद्दल बोलते का असं म्हणत असते। प्राची आता इथे नेत्राची बाजू घेऊन बोलू लागते, सुमिताई नेत्राला अप्पूपेक्षा जास्तच गोष्टी येतात असं बोलू लागते। अप्पू त्यावर म्हणत असते, जाऊ द्या, पण मी पतंगाला कंदी कशी बांधायची ते आता शिकलेली आहे। त्यावर आता नेत्रा म्हणत असते, आपण कॉम्पिटिशन करू, कमीत कमी वेळामध्ये पतंगाला कोण जास्त कंदी बांधू शकते ते पाहूया असं अप्पूला म्हणत असते। त्यावर कुकी रागातच म्हणत असतो, त्याची काय गरज आहे। नेत्रा म्हणत असते, काय आहे ना, स्पर्धेमुळे प्रयत्न करण्याची जिद्द वाढते। शशांक त्यावर नेत्राला म्हणत असतो, पण पुढच्या माणसाला कमी लेखणं हा तुझा एक उद्देश असतो। अमेय आता त्या दोघांना शांत करतो आणि आपण एक गंमत म्हणून स्पर्धा फक्त करूयात असं सांगत असतो। कुकी आणि सुमी हे अप्पूला चॅलेंज घे असं सांगत असतात। प्राची इकडे म्हणत असते की मी नेत्राला सपोर्ट करत आहे। त्यानंतर नेत्रा म्हणत असते की पण ह्या कॉम्पिटिशनचे जज हे शशांक सर असतील। शशांक सर हे भेदभाव न करता कोणता निर्णय घेतायत ते आपण पाहूया आणि स्पर्धकांना कोणीही मदत करायची नाही असं सगळ्यांना सांगत असते। त्यावर शशांक म्हणत असतो, हो, स्पर्धकांना मदत करायची नाही, फक्त त्यांना चेअरअप करायचं। त्यानंतर अप्पू आणि नेत्रामध्ये पतंगाला कंदी बांधायची स्पर्धा चालू होते। दोघीही पटापट पतंगांना कंदी बांधत असतात, पण नेत्रा ही खूपच फास्ट बांधत असते। इकडे शशांकला मनातून असं वाटत असतं की अपूर्वा जिंकावी। त्यानंतर वेळ संपतो आणि शशांक हे दोघींचे सुद्धा पतंग मोजतो। सुमी ही अपूर्वाच्या हातामध्ये घेते आणि निर्णयाची वाट पाहत असते। त्यावर शशांक म्हणत असतो, अपूर्वाने 2 पतंगाला कंदी बांधली म्हणून असं सांगतो। आता अप्पूचा आनंद हा गगनात मावत नसतो। ती आणि सुमी हे दोघेही खूप खुश होतात आणि इकडे कुकी सुद्धा नाचू लागतो। शशांक आता हा अपूर्वाला थांबवतो आणि सांगतो की स्पर्धेची विनर ही नेत्रा आहे, कारण तिने सगळ्याच पतंगांना कंदी बांधलेली आहे, तू फक्त 2च पतंगाला कंदी बांधलेली होती। त्यामुळे इकडे प्राची आणि नेत्राचे पडलेले चेहरे पुन्हा खुलतात आणि इकडे अप्पू आणि सुमी ह्या शांत झालेल्या असतात। प्राचू ही सुमीला आता चिडवू लागते आणि म्हणते, बघितलं ना अपूर्वा, मीच तुझ्यापेक्षा बेस्ट आहे, हेच शशांक सरांनीच सांगितलेलं आहे असं नेत्राही अप्पूला म्हणत असते। त्यावर शशांक म्हणत असतो, नेत्रा, पतंग बांधण्याच्या स्पर्धेमध्ये तू तरी जिंकली असशील ना, तर नाती बांधण्याच्या स्पर्धेमध्ये अपूर्वाही जिंकली आहे आणि तसं तू तिच्या आसपास सुद्धा फिरकू शकत नाही। जसं पतंग आणि मांजा धरून ठेवणारा दुवा म्हणजे कंदी असते, तसं माणसं आणि घर बांधून ठेवणारा दुवा हे नातं असतं आणि हे अपूर्वा खूप छान पद्धतीने बांधत आहे असं शशांक हा नेत्राला सांगत असतो। अपूर्वा हिते चिडते आणि म्हणत असते, खडूस, तू आता नेत्राताईला विनर केलंच आहे, आता मला तुझी जास्त बडबड ऐकायची नाही असं म्हणून आता ती रागाने तिथून निघून जाते। तर इकडे आता शशांकला हा डॉक्टर कौशिकांचा फोन येतो आणि डॉक्टर कौशिक म्हणत असतात, मी आज बाळाच्या डॉक्टरांना भेटलेलो आहे। ते म्हणाले की प्रेमच्चर बाळाच्या जीवाला खूप आधी धोके असतात, पण आता आपण तो टप्पा पार केलेला आहे आणि काळजीचं काही सुद्धा कारण नाही। आता तुम्ही एकदा डॉक्टर राणेंना भेटून बाळाच्या लसीकरणाचं शेड्यूल एकदा विचारून घ्या। पण ह्या सगळ्या बाळाच्या गोष्टी आई पाहते, पण मानसीच कोमामध्ये आहे असं डॉक्टर कौशिक हे शशांकला सांगत असतात। त्यावर शशांक म्हणत असतो, हो, सगळं मी पाहतो, खूप छान बातम्या आहे असं म्हणून आता फोन ठेवतो। कुकी तेवढ्यात तेथे येतो, तर शशांक हा कुकीला म्हणत असतो, डॉक्टर कौशिकांचा फोन होता आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की बाळ आता पूर्णपणे सेफ आहे। कुकी आता हे ऐकून क्या बात है असं म्हणतो आणि आनंदाने शशांकला मिठी मारतो। तर नेत्रा आता हे शशांकचं आणि कुकीचं बोलणं ऐकत असते आणि मनातली मनात विचार करत असते की ह्या आता मला कोणत्याही क्षणी घरातून जा असं म्हणणार आहेत। मी असं काय करू म्हणजे मला आता इथे थांबता येईल।
आता तिला ती मागच्या वेळेला कानिटकरांच्या घरामध्ये पाय घसरून पडल्याचं नाटक केलं होतं ते तिला आठवत असतं. नेत्रा आता असंच करायला पाहिजे असा विचार करत तिथेच उभी असते. तितक्यातच शशांक हा अमेयकडे जात असतो आणि तेवढ्यातच त्याला नेत्रा तिथे दिसते आणि तो नेत्राला म्हणत असतो, इथे पायऱ्यांवरती काय करतेस? पडशील अगं, कारण आमच्या पायऱ्यांवरून पडण्याची तुझी तर प्रॅक्टिसच आहे. आणि आता इथे तर अपूर्वा सुद्धा नाहीये, कारण तुला तिच्यावरती ढकलता आलं असतं ना. हे असं सगळं बोलतो आणि तिथून निघून जातो. नेत्राचा चेहरा मात्र इथे खूपच पडलेला असतो. कुकी आता इथे हसत असतो. कुकी हा नेत्राकडे येतो आणि म्हणत असतो, तू आमच्या पायऱ्यांवरून पडण्याचं नाटक पुन्हा करू नकोस, कारण आमच्या घरातले एकच नाटक दोनदा पाहत नाहीत आणि ते तर तू केलंस तर तोंडावर पडशील आणि लागेल, असं तो आता तिला सांगू लागतो. तेव्हा नेत्रा चिडूनच काय बोलताय तुम्ही असं म्हणत असते. कुकी म्हणत असतो, तू काळजी करू नकोस, तू पायऱ्यांवरून पडली तरी मी डॉक्टर कौशिकांकडे तुला घेऊन जाईल, त्यासाठी तुला पायऱ्यांवरून पडावं लागेल, जाऊयात का वर, असं म्हणत असतो. तर नेत्रा आता रागाने तिथून निघून जाते. तर इकडे रूम मध्ये अप्पू विचार करत असते, नेत्राताईने आज सगळ्यांसमोरच मी किती मट्टा आहे हे सिद्ध केलेलं आहे. तिने मुद्दाम खडूसला मध्ये घेतलं आणि नेत्राताईचा नक्की प्रॉब्लेम काय आहे? कधी कधी खूप चांगली वागते आणि कधी कधी मी परफेक्ट नाही हे सांगून देण्याचा एकही चान्स सोडत नाही, असा अप्पू इथे विचार करत असते. तेवढ्याच तिथे शशांक येतो आणि अप्पू ही शशांकला म्हणत असते, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये. तुला असं वाटतं ना मी अजिबातच परफेक्ट नाहीये, असं म्हणत आता तिच्या कानांवरती हात ठेवते. शशांक आता म्हणत असतो, अगं ऐक तरी, बाळाची न्यूज आहे, असं सांगू लागतो. त्यावर आता अप्पू ही कान टवकारते आणि ऐकू लागते. शशांक सांगू लागतो की अगं तुझ्या बाबांनी सांगितलेलं आहे बाळ प्रीमॅच्युअर होतं ना, त्यामुळे त्याची काळजी घ्यावी लागली होती, पण आता काळजीचं काही सुद्धा कारण नाही, पण त्याच्या जीवाचा आता धोका टळलेला आहे आणि आपण सगळे मिळून त्याची काळजी घेऊ शकतो. ते ऐकताच अप्पू खूप खुश होते आणि शशांकला मिठी मारते. अप्पू शशांकला म्हणत असते, खरंच तू खूप छान न्यूज दिली आणि मी बाळासाठी खूपच खुश आहे, असं सांगू लागते. शशांक सुद्धा अप्पूला प्रेमाने मिठी मारतो, पण अप्पूला इथे आठवतं की ती शशांकवरती रागवली होती. अप्पू आता शशांकच्या मिठीतून बाजूला होते आणि मानसी वहिनी लवकरच बरी होऊन या आपल्या वाड्यात येणार आहे, असं शशांकला म्हणू लागते. शशांक आता अप्पूला म्हणत असतो, तुझा मूड ठीक झाला का नाही? अप्पू म्हणत असते, ही न्यूज माझ्या बाबांनी दिलेली आहे आणि कोणत्याच गोष्टीमुळे माझा मूड चेंज होणार नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्या सर्व बायका छान तयार झालेल्या असतात. मकर संक्रांतीच्या पूजेची तयारी सुरू करत असतात. आता सुहा, सुमी आणि अप्पूला आवाज देतात. त्या सगळ्या जणी येतात आणि अप्पू येऊन माईंच्या जवळ बसते आणि अप्पू ही माईंना म्हणत असते, मला ही पूजा करण्याची खूप इच्छा होती आणि मी ही पूजा केली तर चालेल ना, असं विचारत असते. त्यावेळेला सुमी ही नेत्राला म्हणत असते, अगं नेत्रा, ही तर पूजा सासरी करतात, अगं हे बँगलोरला गेले आहेत त्यामुळे मी इथं पूजा करते, पण तू तुझ्या सासरी का गेली नाही, असं विचारते. त्यावर नेत्रा म्हणत असते, माझा सुद्धा नवरा तुझ्यासारखाच लांब आहे, त्यामुळेच मी इथं पूजा करत आहे, असं सांगू लागते. त्यावर आता माही हरकत नाही असं बोलतात. सुमी त्यावर लगेच बोलते की त्या दिवशी तर तू नटून थटून तुझ्या नवऱ्याला भेटायला गेली होतीस ना. त्यावर नेत्रा म्हणत असते, ती व्हर्च्युअल भेट होती, आम्ही व्हिडिओ कॉलवरती बोललो, माझ्या नवऱ्याला माझी खूप आठवण येते म्हणून मी छान तयार झाली होती, असं ती सुमीला सांगू लागते. त्यानंतर अप्पू माईंना म्हणत असते की मी माई तुम्हाला सांगायचंच विसरले, बाळाच्या डॉक्टरांचं बोलणं झालेलं आहे आणि बाळाच्या जीवाचा धोका पूर्णपणे टळलेला आहे आणि डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आपण सुद्धा आता बाळाची काळजी घेऊ शकतो. सुहाता इकडे म्हणत असते, बरं झालं, आता आपल्यासाठी कोणाला तडजोड करण्याची गरज नाही. तर आता अप्पू म्हणत असते, नेत्राताईला इथून लवकरच आता जाता येईल. त्यावर नेत्रा म्हणत असते, ह्या नवरा बायकोंना तरी मला या घरातून बाहेर काढण्याची खूपच घाई झालेली आहे. नेत्रा आता इथे म्हणू लागते, बघितलं ना माई, मी बाळाची काळजी घेतली त्यामुळेच बाळ खूप छान आहे, असं माईंना सांगू लागते. निदान मानसी वहिनी घरी येईपर्यंत आपण बाळाची अशीच काळजी घ्यायला हवी, असं माईंना सांगत असते. सुहा, हो, पण आम्ही सगळे त्याच्यासाठी आहोत, असं सांगू लागते. त्यावर नेत्रा म्हणत असते, पण मी मानसी वहिनींना वचन दिलेलं आहे, त्या बऱ्या होईपर्यंत मला इथे थांबावंच लागेल, त्या लवकरच बऱ्या होऊन घरी येतील, असं ती सगळ्यांना म्हणत असते. आता इकडे माई ह्या हात जोडून देवा माझ्या सुनेवरची अशीच संक्रांत टळू दे अशी प्रार्थना करत असतात.
माई आता सुमी, नेत्रा आणि अप्पूला पूजा कशी करायची हे सांगत असतात. तिघीही आता पूजा करत असतात. अप्पू स्वतःच्या डोक्याला हळदी कुंकू लावते आणि तो करंडा सुमीकडे द्यायला लागते. तेवढ्यातच नेत्रा हात पुढे करते. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे अप्पू ही कुकीला म्हणत असते, एखादी तर व्यक्ती कडू बोलत असेल, आपण तिला तिळगुळ दिले तर ती व्यक्ती गोड बोलते का, असं विचारत असते. त्यावर इकडे शशांक म्हणत असतो, माझ्या प्रेमाचा गोडवा अपूर्वा तुला कधी ओळखता येईल, असं मनाशी बोलत असतो. असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.